त्या माऊलींचं देखील हार्दिक स्वागत असेल. तर विनंती करतोय मी शाखा प्रमुख आदरणीय सन्मान्य वैशाली सुतार यांना की आपण मॅन ऑफ द मॅच ने अर्थातच आपल्या लाडक्या भावाला मात्र ते सन्मानित करायचं आहे. खोपरचा खेळाडू बहारदार ज्यांनी खेळ केला, अमोल हा मात्र बहारदार खेळ ज्याने केला त्याला मॅन ऑफ द मॅच ने सन्मानित करते. विनंती करते आमच्या वैशाली ताई सुतार यांना या दादाचा मात्र आपण सन्मान करते. एक बहीण मात्र या भावाचा सन्मान, शुभ सन्मान या क्रिकेटच्या पटलावरती योग आलाय. आज क्रिकेटची रणधुमाळी, त्यामध्ये आमच्या महिला आघाडी देखील कमी नाही, त्या देखील शुभ आशीर्वाद देण्यासाठी स्पर्धेला आल्या आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मात्र यथोचित मान सन्मान इथे मात्र कोपरच्या या बहारदार खेळ ज्याने केला त्याचा मात्र सन्मान केला जातो. हा सन्मान त्याचा नसून त्याच्या गावाचा आहे. हा सन्मान त्याच्या आईबाबांचा हा सन्मान केला जातो. धन्यवाद ताई, आपण आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढेल. तर विनंती करते आपण असं नसतं व्हायचं आहे. आणि पुन्हा एकदा ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सर. उपस्थित मान्यवरांचा पुन्हा एकदा मी उमंग भैर शब्द सुंदरने हार्दिक स्वागत करतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक स्वागत असेल. आणि घर बसल्या पाहणाऱ्या यूट्यूब टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा, सेलफोनच्या माध्यमातून, LED टीव्हीच्या माध्यमातून, लॅपटॉपच्या माध्यमातून जे ही स्पर्धा घर बसल्या पाहतात त्या क्रीडा चाहत्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. आणि मैदानाच्या दिशेने जाण्यापूर्वी मी विनंती करतो, टीम GP क्लब पुंडे टीमचा 12वा प्रतिनिधी येणं गरजेचं आहे. तर आपला 12th मॅन ड्रेस कोड मध्ये असणं गरजेचं आहे. ओके सर. सलामी वीरांची आघाडी जोडबोली आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल घरत आणि किशोर घरत, अगदी घरत बंधूंची ही प्रामुख्याची जोडबोली आपल्याला पाहायला मिळेल. कैक मैदान या दोन्ही खेळाडूंनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर दडाडून सोडले आहेत. नुकताच आपण पाहिले तर त्यांची देखील स्पर्धा पुंडे गावामध्ये अगदी दिमाखात चालू आहे. आणि त्यांच्या आगेस फाईट करतील उरण विभागातील एक दादा संघ मानला जाणारा यशदेवी दांडा टीम, अगदी परेश पाटील, तदनंतर रुपेश प्रमोद हे खेळाडू खेळ करताना पाहायला मिळतील. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश ठाकूर येताना पाहायला मिळतील. भन्नाट वेगाचा पहिलं क्षेपणास्त्र बाहेर निघलं जाते. नक्कीच टाइम अलर्ट असेल पहा. अगदी वेळेमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. अगदी 10:06 नक्कीच जसा चेंडू पडेल तसा तुमच्यापर्यंत आम्ही टाइम पोचवू. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सध्या आकाश ठाकूर. ऑन स्ट्राइकला बॅट्समन आपण पाहतोय किशोर घरत. पहिला चेंडू हाताळण्यासाठी आकाश ठाकूर सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला बॉल पडला जातोय. धोक्याची घंटा होईल का? डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न, चांगली फेकी पाहायला मिळाली आहे. अगदी 10:06 पहिला बॉल पडला याची नोंद घ्यायची आपण. अगदी चेंडूला स्टेअर केलं होतं शॉर्ट पॉइंटला आणि इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव आली. एकेरी धावेनं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. तर संघाचं देखील श्री गणेशा केला जातोय किशोर घरच्या माध्यमातून. अगदी आपण पाहिलं तर हा खेळाडू पूर्णपणे नाविन्यतेने भरलेला दाडगा अनुभव आपण पाहतोय. 40+ खेळाडू मैदानामध्ये खेळ करतोय किशोर घरत. त्यांच्या समवेत कुणाल आपल्याला पाहायला मिळतील. कलात्मक फटके सजवण्यामध्ये मायर असलेला खेळाडू. यावेळचा प्रचंड वेगवान चेंडू आपण पाहतोय ऑफ साइड द ऑफ स्टंप. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर थांबणारी गाडी थोडीशी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर जाताना पाहायला मिळाली आहे. दिशाहीन गोलंदाजी आकाश ठाकूरची पाहायला मिळाली आहे. इथून रिव्ह्यू घेतला जातोय पहा. रिव्ह्यू असेल, डिसिजन पेंडिंग पाहायला मिळेल. वाईड रिव्ह्यू इथून नक्कीच फिल्डिंग डिपार्टमेंटनं इथून रिव्ह्यू घेतलाय. गोलंदाजानं आकाश ठाकूरनं एकच रिव्ह्यू असेल पहा. याची देखील नोंद घ्यायची आहे. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिला जाईल. कुठे चेंडू पडलाय आणि कुठून चेंडू लँड झाला हे देखील पाहिलं जाईल. आणि तदनंतर हा चेंडूवर अगदी इशारे दिले जातील. पंचांचा इशारा येतो. इट इज अ व्हाईट बॉल. हा चेंडू तुम्हाला पुन्हा हातलावा लागेल. इथून 2 धावा येतील आणि रिव्ह्यू इथून मात्र संपुष्टात आलेला आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमनी नोंद घ्यायची आहे. यशदेवी दांडा. आदरणीय सन्माननीय शाखा प्रमुख शैलेश भोईर साहेबांचं शुभागमन होताना पाहायला मिळतं. अगदीच आज शाखेचा वर्धापन सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय 37वा. आणि तोच कार्यक्रम आज पार पाडून आपल्या व्यासपीठाला खऱ्या अर्थानं आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आले. शैलेशजी यावेळी कमबॅक केलाय. चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. चेंडू थेट आपण पाहिलं तर रुपेशांच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. दांडा टीम म्हटलं तर एक दमदार संघ. प्रत्येक खेळाडू एक से एक बडकर. मग विराज असतील, एक उत्तम गोलंदाज आहेत आकाश ठाकूर.
फलंदाजीचा विचार करा ऑलराऊंडर भूमिकेमध्ये आपण पाहिल्यात तर पूर्णपणे परेश, नंतर प्रमोद. यावेळचा लो फुल टॉस बॉल मागील दिशेला, चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धावसंख्या येताना पाहायला मिळाली आहे. यावेळचा चेंडू आपण पाहतो स्लॉट मध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक पळतायत, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू थेट सीमा पार आलाय. दमदार आमदार चषकाचा हा चौकार. फटका पाहायला मिळालाय. प्रेक्षकांचा गोविंदा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू या चौकारच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 7च्या घरात. 7 धावा धावपलकावर येत आहेत. चार चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडू शेष असतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. यावर देखील गॅप आहे, झेल होण्याची शक्यता आणि इथून चांगल्या पद्धतीने झेल टिपला जातोय. फर्स्ट विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. दर्शनच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय आणि इथून किशोर थांबला जातोय. अगदी चांगलं संगीत आपण पाहतोय. नक्कीच मी खेळाडूंना विनंती करतो की आपण सेंटर गार्ड लावत असताना मैदानाच्या बाहेरूनच लावून यायचं याची नोंद घ्या. स्पर्धा युट्यूब टेलिकास्ट माध्यमातून खेळवली जाते. कौशल नवीन फलंदाज येताना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. रायझिंग यंगस्टर खेळाडू. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील, शेवटचा अस्त्र. प्रचंड वेग, अगदी वेग पाहायला मिळतोय. भन्नाट वेगाची गोलंदाजी हाताळली जाते. पहा फलंदाजीचा बॅटचा फ्लो खोलण्याआधीच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थांबला जातोय. ओव्हर नंबर 1ला मात्र पूर्णविराम देऊया. एक षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा येतील जीपी क्लब पुंडे टीमच्या 1 बाद 7च्या घरात. विश्व निर्मिले त्या देवाने, आईची ना माया, आई नाही तर काही नाही, सर जन्म जातो वाया. आणि चांगलं संगीत ध्वनिफिरित करताना डीजे अक्षयच्या माध्यमातून अगदी आमच्या मातोश्रीला देखील मानवंदना दिली जाईल. या गीताच्या माध्यमातून विराज येथील गोलंदाजीसाठी व्यासपीठावर उपस्थिती मान्यवर काही मान्यवरांचा तापताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. सरपंच दाई सोनळते आणि त्यांच्या समवेत त्यांच्या मातोश्री देखील उपस्थित आहेत. तसेच निलेश दत्ताराम गरत प्रमुख आयोजक करते, त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते.
झेलची शक्यता आल्या आल्या पहिल्याच बॉलवर क्वाड बिहाइंड सुंदर झेल टिपला जातोय आणि इतर मात्र जल्लोष केला जातोय. टीम यशदेवी दांडाच्या माध्यमातून सागर बैठकनं चांगला झेल टिपलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तन्मय म्हात्रे युवा खेळाडूंना अगदी सोबत घेऊन आज कुणाल आणि किशोर खेळ करतात. मात्र दोन्ही सलामीवीर स्वास्थ्यामध्ये माघारी परतावलेत. दोन्ही सलामीवीरांना बाद करण्याचं काम केलंय. सलामीच्या दोन्ही गोलंदाजांना चांगला फटका पाहायला मिळतोय. फ्रॉम इज टेम्पररी बट क्लासिक परमनंट शॉट थर्डमॅन मधून थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू चालला. AK-47 भगवा घरावर तर नाचला असता परका आपल्या उरावर. चांगलं संगीत आपल्याला पाहायला मिळतोय. यावर देखील चांगलीच फटकेबाजी केली जाते. आल्या आल्या हात खोलले तन्मय मात्रेनं. यावर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चांगलं फील्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा सेव्ह केल्या जातात. क्रिकेटमध्ये एक एक धाव हिरा समान आणि मोठा समान असते. 2 धावा वाचवण्याचं काम केलंय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक योगेश यांना उपस्थित केले होते. पाठमोरे झाले होते चेंडू अडवण्याकरिता आणि चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला जातोय. कमबॅक करताना पाहायला मिळतो टीम GP फुंडे. अगदी सलामीवीर बाद झाल्यानंतर संघाला सावरण्याचं काम दोन्ही यंगस्टरच्या माध्यमातून केले जाते. कौशल आणि त्यांच्या समवेत आलेले तन्मय. ऑफसाइड रिजनला चांगल्याच धाटणीची फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. विराजला कमबॅक करावा लागेल. काही सामन्यामध्ये या गोलंदाजांनी आपली छाप उमटवली आहे. भन्नाट वेग आता कमबॅक केलाय. 1 तेरी तो 1 मेरी या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. 1 डाव तुझा तर 1 डाव माझा या अनुषंगानं इथून गोलंदाजी केली जाते. विराज देखील कमबॅक करतोय. 15 ते 20 पावलांचा रनअप. द्रोणगिरी एंड कडून मारा केला जातोय. राईट मूव द विकेटनं ऑन स्ट्राइकला फलंदाज तन्मय म्हात्रे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे कोपरोली 11 कोपरोली विपक्ष समिदा नागाव. यावेळचा चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत. यानंतरचा होणारा सामना असेल पा स्वर्गीय रूपम दादा पाटील स्मृती कोपरोली 11 कोपरोली त्यांच्या अगेन्स्ट खेळतील समिदा नागाव. तरी दोन्ही टीमला विनंती असेल जर आला असाल तर आताच टॉससाठी या किंवा इनिंग झाल्यानंतर टॉससाठी येणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला कडक कारवाईला सामोरं जावं लागेल. याची आपण नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. मागील 2 मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन आला नव्हता तर दांडा टीमला टॉस विन दिलं होतं आणि पाटणोली टीम समवेत देखील तेच झालं होतं. इथून मिस फील्ड पाहायला मिळाले. पहा चुकी झाली आहे. इथून नो चेंडू देखील पाहायला मिळाला आहे. चुकीला माफी नाही. चुकला तो संपला आणि संपला तो मात्र मुकला. आलाय चौकार. बावीस धावा धावफलकावर येताना पाहायला मिळाल्यात. फ्रीडचा बॉल असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मुक्त चेंडू पाहायला मिळेल. संजीवनी चेंडू. या चेंडूचा नक्कीच फायदा केला जाईल का. चावलचा चेंडू कमबॅक करण्याचं काम केलं जातोय. इथून ओव्हर नंबर 2 ला आपण पूर्णविराम देऊया. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 22 अशी धावसंख्या पाहायला मिळते. ट्रिपल दुरी अगदी ऑन स्कोरबोर्डला उमटवण्याचं काम केलंय.
बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय उपसरपंच भूपेंद्रजी पाटील उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जाईल. मी विनंती करतोय संयोजकांना की आपण भूपेंद्र साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी करायचा आहे. निलेश दादांच्या शुभ हस्ते भूपेंद्र साहेबांचा सन्मान केला जातोय. 2 षटकांचा खेळ होताना पाहायला मिळाला. या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यात विराजनं, तर आकाशनं पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात. सन्मान देखील केला जातोय. उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान, भूपेंद्रजी साहेबांचा सन्मान, उपसरपंच म्हणून कामकाज पाहतात शेवा ग्रामपंचायतवर. पुनश्च एकदा गोलंदाजीसाठी येथील आपल्या कोट्यातील दुसरं तर सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी आकाश ठाकूर गोलंदाजीच्या रॅम्पवर उपस्थित झालेत. ऑन स्ट्राइक एंडला फलंदाज कौशल घरत अद्यापपर्यंत खाता खोलण्यासाठी प्रयत्न करतात. कौशल अगदी शरीरापासून दूर फेकण्याचा चेंडू पाहायला मिळाला. अवे फ्रॉम बॉडी. इथून पंचांनी पहिलाच बॉल अगदी दंडित केलाय. इथून हा चेंडू पुन्हा हात लावा लागेल. स्वैर मारा फेकला जातोय. स्वैर माराने संघ थोडा आगे कूच करेल. संघाची धावा जाऊन पोहोचतील 23 धावा धावफलकावर हलवार पद्धतीने आता खेळला जातोय. पा कौशल आणि तन्मयच्या माध्यमातून संघाला पुढे नेण्याचं काम करतायत, संघाला सावरण्याचं काम करतायत. यावेळेस दुधारी तलवार बाहेर काढली होती. अस्त व्यस्त दांड उद्ध्वस्त केलं जातोय. फलंदाज फर्निचर डिस्ट्रॉय. मी टॉससाठी विनंती केली जाईल पुनश्च एकदा. स्वर्गीय रूपम दादा पाटील स्मृती कोपरोली इलेव्हन कोपरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतील समिधा नागाव. कोपरोली टीम उपस्थित झाले तर समिधा नागावच्या कॅप्टनला मी विनंती करतोय टॉससाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. नवीन फलंदाज ओमकार ठाकूर येताना पाहायला मिळतील. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. स्वैर मारा आल्यानंतर प्रचंड वेगवान चेंडू अगदी फलंदाजाचे फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. ट्रिपला उडवण्याचं काम करतोय गोलंदाज. थेट यष्टांवर चेंडू फेकले जात आहेत. अगदी त्यांचा स्ट्राईक जर पाहिला तर पूर्णपणे 15 ते 20 पावलांचा स्ट्राईक आहे. सर्कल लेनच्या बाहेरून स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा. बेल्स देखील अगदी पाहिलात तर पूर्णपणे लाइटिंग मध्ये पाहायला मिळत आहेत. जसा चेंडू यष्टांवर आदळतोय तसा बेल्स देखील पेटताना पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय संदीप पाटील सर जासई. एक उत्तम पंचांची क्वालिटी पाहायला मिळते. पंचांची पूर्णपणे स्क्वॉड आज उपस्थित झाली आहे. आकाश पुनश्च एकदा त्यावेळी देखील लेग बिफोरची मागणी. इथून पहा बॅक टू बॅक दुसरी सफलता संपादित केली आहे. पहिल्यांदा त्रिफला आणि इथून मात्र पायचीच्या रूपानं आल्या पावली फलंदाज माघारी. डीजे राकेश म्हात्रे सिनियर सिटीजन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. संघ पिछाडीवर आलाय. सलामीवीर महत्वाचे प्रामुख्याचे फलंदाज बाद झाल्यानंतर पुणे टीम थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावर आल्यात. इथून राकेशला टीमला सावरावं लागेल. राकेश म्हात्रे खूप मोठं नाव, काही वर्ष या खेळाडूनं जी पिकलं पुंडेचं खऱ्या अर्थानं कामकाज पाहिलंय आपल्या संघासाठी स्वतःसाठी. इथून आकाश ठाकूर मात्र पूर्णपणे हवी ठरला. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजांवर कोणत्या पद्धतीचा मोठा फटका येऊ देत नाही.
एक स्वेर मारा वगळता दोन्ही चेंडू स्थितीच्या हाताळल्यात. ऑन हॅट्रिक चान्स गोलंदाज आकाश ठाकूर. अगदी दांडा एक्सप्रेस ज्याच्याकडे पाहिलं जातं, ही दांड्याची एक्सप्रेस थांबेल का? यावर देखील झेल हातात होता, धोक्याची घंटा डायरेक्ट हिट नाही. एक धाव आली आहे पहा, थोडी चुकी झाली आहे इथून. तत्वर पर्याप्त काळामध्ये एक धाव कंप्लीट केली आहे. एकेरी धावेनं संघ आगेकूच करेल. 24 धावा धावफलकावर येतील. स्ट्राईक ऑनला फलंदाज तन्मय म्हात्रे. अगदी 3 चौकारानं खेळ करतोय तन्मय. यावर देखील गॅप सिलेक्शन आहे. चांगला फटका, सुई मधून धागा व्हावा तशाच पद्धतीनं हिंदीमध्ये म्हटलं जातं रिक्त स्थानों की पूर्ती कीजिए आणि मराठीमध्ये म्हटलं जातं गाळलेल्या जागा भरा. आलाय चौकार. मी विनंती करतोय बाउंड्री सीमारेषा लगत जे प्रेक्षक आहेत त्यांनी आपण थोडं पाठी बसायचं आहे. पडद्यावर बसले त्यांनी पडद्या मागे बसा. आदरणीय सन्माननीय काँग्रेसचे नेते बालचंद्रजी घरत साहेबांना विनंती आपण मंचकावर यायचं आहे. फ्री हिटचा बॉल असेल. यावर देखील लोबो फुलटॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून 4 धावा मिळाल्या जातील. बॅक टू बॅक 2 चौकार. तन्मय मात्र मैदानामध्ये इथून मात्र ऑन फायर झालाय. डीजे इथून अगदी बीमर नो साठी इथून मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. टीव्ही अंपायर डिसिजन पेंडिंग. बॅटिंग रिव्ह्यू असेल याची नोंद घ्यायची आहे. अगदी बॅटिंग करणारी टीम पुंडे टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू केला जातोय आणि इथून 10 वाजून 25 मिनिटं झाले त्याची नोंद घ्यायची आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 33 धावा धावफलकावर येतात. इट इज अ नो बॉल असेल पहा. इथून 34 धावा आता नोंद केल्या जातील. अगदी टीम एकवटली जाते पहा. एकत्रित झाल्या टीम आता प्रश्नचिन्ह मध्ये आली आहे कारण की धावा कमी आहेत आणि तुम्ही मुक्त धावा दिल्या दांडा टीम तर कुठेतरी हे चुकीचं क्रिकेट पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर रोहन इथून अरे क्या आकाश ठाकूर पुन्हा एकदा फ्री हिट असेल पहा. इथून स्वेर मारा आणि 2 धावा घ्यायच्या. त्या फ्री हिट ऑन असेल. फ्री हिटचा इशारा आपण द्यायचा आहे. पंचांना देखील विनंती असेल. अद्यापर्यंत मुक्त चेंडू बाकी असेल. जेवण करण्यासाठी रोहन जेवणामध्ये टाकलं जाते मीठ आणि मैदानामध्ये हा बॉल असेल फ्री हिट आणि पाहूया फ्री हिट येईल का. इथून बिग हिट येईल का. बिग हिट येणं गरजेचं आहे. महिला वर्ग देखील उपस्थित आहेत. यावेळ देखील पहा गडबड झाल्या. यष्टीरक्षकांकडून देखील चुका झाल्या. या धावा अंगलट येतील का फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी ह्या दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच निश्चित केलं जाईल. तत्वर मात्र डीजे कडे जाऊया कारण की आलेला आहे 4 धावसंख्येचा हा चौकार. पहा समोरील साइड स्क्रीनवर खूप आपण प्रेक्षक पूर्णपणे पडद्यांवर बसला तर पडद्यांवर बसू नका. मी विनंती करतोय पहा पडद्या मागे आपण बसायचं आहे. साइड स्क्रीनच्या समोरील स्ट्रेटला जे आम्हाला देखील दिसतात प्रेक्षक. यावरचा चेंडू स्टिअर केलाय ऑल ऑन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक येथील मिड विकेटच्या रिजन मधून टीव्ही अंपायर यस इथून तिसऱ्या पंचांकडे रिफर केल्या. डिसिजन पेंडिंग पाहायला मिळेल रनआउट साठी. तत्वर मात्र धावा आल्या धावफलकावर टोटल 40 धावा आल्यात. या षटकामध्ये काय चुका झाल्या जर पाहिलं गेलं तर नो बॉलवर चौकार, तदनंतर पुन्हा नो बॉल बिमरचा चौकार आणि वाईडला 1 घेतली होती 2 आल्या आणि तदनंतर रुपेशने केलेली चूक. टोटल या षटकामध्ये 3 रोहन चौकार आपल्याला पाहायला मिळाले. या चुका टीम यशदेव दांडा टीमनं चुका केल्या त्या चुका कुठेतरी भरून काढाव्या लागतील. टीम एकवटली जाईल.
इथून डिसिजनची प्रतीक्षा केली जाईल. इथून नॉट आउट असेल पहा. फलंदाज सुखरूपपणे पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले जातात. अद्याप या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकामध्ये वेळ खूप जाया केल्यात पहा आपण, याची नोंद घ्यायची आहे. भालचंद्रजी घरत साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. अगदी 3 फलंदाज 2 षटकामध्ये बाद झाले होते. तिसऱ्या षटकामध्ये आकाश ठाकूरनं खूप धावा खर्च केल्यात. या धावा कुठेतरी मागडे ठरतील का? शेवटचा बॉल, शेवटचा अस्त्र पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 आणि 3 षटकांचा खेळ इथून संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जीपी क्लब पुंडे टीमच्या धावा आल्यात. टोटल 42 धावा धावपलकावर आल्या. 4 बाद 42 अशी धावसंख्या धावपलकावर जोडली जाते. 42 लॉस्ट ऑफ 4. थर्ड ओव्हर कंप्लीट. 3 षटकांचा खेळ झालाय. इथून आता धावा आल्यात. मी म्हणेल फायटिंग स्कोर ठेवण्याचं काम केलं जाईल. पुढील येणाऱ्या 12 बॉलमध्ये 20 धावा जरी आल्या तरी दांडा टीमला मात्र घाम गाळावा लागेल. याकडे निश्चित लक्ष ठेवून खेळ करावा लागेल. पाहूया पुढील गोलंदाज कोणता गोलंदाज वापरला जाईल, याकडे देखील लक्ष केंद्रित केलं जाईल. तर की सामना इथून पूर्णपणे पलटताना पाहायला मिळाला आहे. तन्मय मात्रेजीची फलंदाजी पाहायला मिळाली ना, आहा क्या बात आहे. आज तन्मयनं प्रभाव सोडलाय. मिळालेल्या संधीचं पूर्णपणे सोनं केलंय. 8 चेंडूमध्ये 22 धावा उभारल्या गेल्यात अद्यापर्यंत तन्मय मात्रेनं. 25 मिनिटं आपली होऊन गेलीत. योगेश येथील गोलंदाजीसाठी. चला खेळाला सुरुवात करायची आहे. बंडा बॉईज ग्रुप कडून तन्मयसाठी 1000 रुपये आलेले आहेत खेळीसाठी. चांगला खेळ केलाय तन्मयनं. प्रभाव सोडलाय तन्मय मात्रेनं. यावर देखील ऑन साइड आणला. तन्मय सांगतोय मी खेळणार, मी झुंजणार, मी लढणार आणि मी माझ्या संघाला पुढे नेणार. डीजे अपयश येतेच राहतील तुझ्या समोर. फक्त तुझी लढायची जिद्द आणि यशाची भूक संपू देऊ नको. बाकी तू तुझ्या विजेता आहेस आणि खरोखरच तोच खेळ केला जातोय. काय झालं पहा, मी व्यासपीठावरील प्रेक्षकांना विनंती करतोय, मान्यवरांना थोडं आपण साईडला व्हा. इथून आम्हाला घडामोडी दिसत नाही मैदानामधील. आणि इथून झेल टिपला गेलाय. चांगला झेल इथून टिपला गेलाय. तन्मय मात्रेच्या खेळीचा अंत झालाय. जो खेळाडू मैदानामध्ये हाहाकार माजत होता त्या खेळाडूला आता मात्र मैदान सोडावं लागेल. त्याचं स्वागत करतील आमचे डीजे. सव्वीस मिनिटं झालेली आहेत आणि 4 षटकं कंप्लीट झाली नाही पहा टीम दांडा. पुढच्या षटकामध्ये आपला एक खेळाडू अंतर्वर्तुळामध्ये असेल. 1 धाव आली जाते आहे. कोपरोली टीमचे कर्णधार इथं प्रतीक्षा करतात पहा. समिधा नागाव टीमचा कॅप्टन. आपण आला असाल तर टॉस करून घ्या. इनिंग ब्रेक झाल्यानंतर जर टॉस साठी आला नाही तर थेट टॉस विन. आपण पहिले जे कर्णधार आलेत त्यांना
आपण टॉस विन दिला जाईल. 3 संघांसमवेत तसाच खेळ केला आहे. सद्यस्थितीला दांडा टीम टॉस विन झालेल्या आहेत चालू सामन्यामध्ये. यावेळी देखील आक्रमण करायचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये दरंगळतोय आणि सुंदर झेल टिपला जातोय. थांबवला जातोय खेळाडूचा खेळ. डीजे टीम पुंडेसाठी शुभेच्छा आल्यात. अभिजित ठाकूर नेक्स्ट बॅट्समन. झुकेगा नाही साला अशा पद्धतीनं अगदी समिधा टीमचे कॅप्टन आले. तरी मी विनंती करतोय मान्यवरांना की आपण टॉस करून घ्यायचा. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर. नवीन फलंदाज आले. तन्मय मात्र बाद झाले. 28 धावसंख्येवर बाद झाले तन्मय म्हात्रे. लाऊड अपील विकेट कीपर यष्टीरक्षकाच्या माध्यमातून लाऊड अपील केली जाते. हलक्यातनं चेंडूला ढकललंय लॉंग ऑन रिजनला. एक धावेत इथून ओव्हर नंबर 4चा खेळ आटोक्यात आलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्यात 50 आणि 5वं षटक चालू होण्यापूर्वी आपला एक खेळाडू अंतर्वर्तुळामध्ये घ्यायचा आहे. दांडा टीम मी विनंती करतोय दिनेश घरत साहेबांना की आपण पुढील मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. अगदी कोपरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट समिधा नागाव 30 मिनिटं झालेले आहेत. आपण जास्त वेळ घेऊ नका. ऑलरेडी आपण वेळ खर्च केलात नाही तर आणखी आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. कारण की 10 वाजून 6 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. याकडे आपण नोंद घ्यायची आहे. खूप उशीर घेतलात आपण. 3ऱ्या षटकामध्ये वेळ जास्त झालाय. आकाश ठाकूरच्या दर्शन गोलंदाजीसाठी येतील. नक्कीच आणि खेळाडू देखील जसा विकेट पडेल तसा आपण लगेचच इन ऍक्शन मोड मध्ये दुसरा खेळाडू रेडी ठेवायचा आहे. 90 सेकंदामध्ये आपला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. समिधा नागाव टॉस विन झाला तर आपण आपला निर्णय कळवायचा आहे. सामना संपल्यानंतर लगेचच निर्णयावर अंमलबजावणी घ्या. जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजीसाठी येथील गोलंदाज दर्शन पाटील. यावरचा चांगला फटका पाहायला मिळतोय. कॉपी बुक स्टाईलचा A1 क्वालिटीचा कमाल धम्माल बेमिसाल आलाय. 4 धावसंख्येचा चौकार. मध्ये 7 धावा होत्या. तदनंतर सलामी वीर किशोर आणि कुणाल देखील बाद झालेत. अध्यक्ष कमलाकर पाटील साहेब देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि तदनंतर काय खेळ केलाय तन्मय म्हात्रेनं आणि पूर्ण टीमनं. अगदी संघ होता कुठं आणि संघ कुठं आलाय. इथून अगदी 54 धावा आल्यात. 7 धावेहून पिकअप घेतलाय. दुसऱ्या षटकापासून जे गिअर चेंज केलेत ना टीम एक्सिलेटर झाले ना. चांगला खेळ झालाय. चांगलं कमबॅक केलाय जीपी क्लब पुंडेनं. यावेळेचा चेंडू अगदी आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न होता. काही पे निशाणा काही पे निघाय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. निर्धाव बॉल. नक्कीच रिव्ह्यू असेल इथून. मात्र टीम बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून वाईड साठी रिव्ह्यू असेल. स्वैर मारासाठी रिव्ह्यू आलाय. पाहूया डिसिजन पेंडिंग. इथून मात्र चाचपणी केली जाईल. चाचपणी केली जाईल 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून. जसं साहिल आपण पाहिलं तर बोर्डाचा पेपर 3 खऱ्या अर्थानं परीक्षक एक पेपर पाहिला जातोय. तशा पद्धतीने इथून चेंडूची पानिशा केली जाईल. 12व्याच्या भूमिकेमध्ये पुंडे टीमचे आमचे वर्गमित्र साहिल म्हात्रे उपस्थित झालेत. ॲडव्होकेट झालेत. त्यांचं देखील अगदी अभिनंदन केलं जाईल.
आदरणीय सन्माननीय मंदारजी लवेकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. पा या स्पर्धेचं फेअर डिलिव्हरी असेल, खेळ खेळायचा आहे, खेळ चालू करायचा आहे. लिगल डिलिव्हरी पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाशामध्ये अगदी ड्रोन देखील उडताना पाहायला मिळेल आणि पूर्णपणे मैदान अगदी आपल्याला पाहायला मिळेल कव्हरेज करताना ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून, पीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळचा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत विराज. कोणतीच चूक न करता आपल्या वज्रमुठीमध्ये सुंदर टिपलाय, झेल थांबवलाय. खेळाडूचा खेळ. आमची शान भगवी, आमची जाड, म्हणून तर छत्रपती शिवराय राजेना माझा पहिला मान. छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करूया आणि मैदानामध्ये जाऊया. चांगलं संगीत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत साईश मात्रे. अगदी गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात साईश मात्रे. आज त्यांच्या वाटेला फलंदाजी आले. उर्वरित चेंडू त्यांना खेळ करावा लागेल. मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे गरजेचं आहे. दर्शन चांगली गोलंदाजी हाताळतोय. यावेळी चांगला फटका, आल्या आल्या चेंडूवर केला प्रहार. चेंडू चाललाय सीमा पार. बिग 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 बिग. षटकारानं टोटल 60 धावा आल्यात. साईश मात्रेसाठी रोख रक्कम कॅश प्राइज 500 रुपयाचं पारितोषिक आले आहे महेश मात्रे यांच्याकडून. यावेळेस झेलची शक्यता आहे आणि झेल देखील टिपला गेलाय. आकाश यानं चांगला झेल टिपलाय आणि पहिल्या सत्राचा खेळ इथून समाप्त झालाय. पहिल्या डावाला पूर्णविराम देऊया आपण आणि दुसऱ्या डावाचा खेळ पाहायला मिळेल. 60 धावा उभारण्यात आल्या, त्यामध्ये चांगलंच योगदान आपल्याला पाहायला मिळाले. तन्मय मात्रेनं ठोकल्या 28 धावा आणि तदनंतर अगदी काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते भालचंद्रजी घरत याचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय संयोजकांना, निलेश दादांना की आपल्या शुभ हस्ते आपण भालचंद्र साहेबांचा सन्मान करून घ्यायचा. या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान केला जातोय. चांगला खेळ पाहायला मिळालाय. पहिल्या डावामध्ये आहा म्हणता 60 धावा उभारल्यात जेपी क्लब फुंडे टीमनं आणि 61 धावसंख्येचं एक भलं मोठं आव्हान यशदेवी दांडा टीमला पेलवावं लागेल. अगदी 2 सलामीवीर बाद झाल्यानंतर देखील अगदी रायझिंग यंगस्टार युवा खेळाडूंनी मात्र सुंदर खेळ केलाय. नवे पर्व युवा सर्व आणि युवा खेळाडूंनी मात्र चांगलाच खेळ केलाय. अगदी पिस उडवलीत, पंख पूर्णपणे उडवण्याचं काम केलंय गोलंदाजी करणाऱ्या दांडा टीमचा. आता इथून मात्र परेश पाटीलला बरसावं लागेल, त्याच्या समवेत रुपेशला आपला खेळ करावा लागेल, प्रमोदला देखील आपली ताकद आजमावी लागेल. पाहूया कसा खेळ केला जाईल, कोण कोणावर हावी ठरेल. फलंदाज गोलंदाजांच्या माध्यमातून बिंबेरी उडवतील का की इथून पलटवार थांबवले जातील का, तिटफॉट त्याचा जबाब दिला जाईल का, हे ऐकण्यासाठी कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. माजी आमदार व सरपंच चषक 2025 हा भव्य दिव्य असा क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा रणसंग्राम तुर्तास मी थांबतोय. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. एक दमदार स्पर्धा. मोठे मोठे झाले
संगीत मूर्तिकाचे पावित्र्य तवरा केले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गरजुन्या केला हिंदुत्सव साजरा, शिवराय तुझा मानाचा मुजरा, छत्रपती शिवरायाला त्रिवार मानाचा मुजरा करूया. झाले तर बहुत होतील बहुत, जानता राजा एकची झाला, ज्याचा गौगोवा या संबंध महाराष्ट्रानं केला. आणि त्या छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊया आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. नक्कीच जर्सी आपण बाहेर काढायची याची नोंद घ्यायची आहे. अगदी अंगावर आपल्याला आपली टीमची जर्सी दिसणं गरजेचं आहे, याची नोंद घ्या. जरा टाइम अलर्ट करायचा आहे आणि टाइमवरच खेळायला आपण पूर्णविराम द्यायचा, याची नोंद घ्यायची आहे. इथून पहिल्या अंकाचा खेळ झालाय, दुसऱ्या अंकाकडे वळूया. दुसऱ्या अंकामध्ये टीम दांडाला इथून मात्र धावा उभारावा लागतील. त्या टोटल 61 धावसंख्या इथून पेलवावा लागतील. 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सलामी वीरांच्या आघाडी जोडबोली परेश पाटील आणि त्यांच्या समवेत सागर बेतकर आपल्याला पाहायला मिळतील. आणि परेश पाटील अगदी KPL चा हा दमदार खेळाडू, मिस्टर KPL म्हणून ज्यांना संबोधलं जात आहे. 61 धावसंख्येचं आव्हान येणारे 30 चेंडूमध्ये पेलवावं लागेल. गेम प्लॅनिंग केली जाईल, षडयंत्र रचले जातील आपल्याला हरवण्यासाठी, कारण की या धावा मात्र खूप झाल्या. धावांसाठी धावाधाव इथून मात्र दांडा टीमला करावे लागेल. गोलंदाजी देखील भन्नाट वेगाचे पाहायला मिळते. मग किशोर गरज सारखा एक गुगली गोलंदाज असतील, तदनंतर गोलंदाजीसाठी किशोर घरत पाहायला मिळतील. अगदी क्रिकेटचा दाडगा अनुभव ज्याच्याकडे पाहायला मिळालाय. प्रचंड अनुभव घेऊन हा खेळाडू उतरताना पाहायला मिळाला. आज कैक मोठे मैदान ज्यानं गाजवलेत. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक हे चेंडू हाताळण्याची कला ज्या गोलंदाजाकडे पाहायला मिळतो. जादी गोलंदाज मैदानामध्ये आलाय, ज्यानं कैक फलंदाजांच्या घरा गिरक्या घेतल्यात. तो फलंदाज इथून मात्र गिरकी घेण्यासाठी परेश पाटील अगेन्स्ट फाईट करेल. पाहूया परेश पाटील, खूप मोठं नाव. आणि टाइम अलर्ट असेल पहा. पहिला चेंडू पडल्याबरोबर आम्ही तुमच्यापर्यंत टाइम पोचवू. 10 वाजून 47 मिनिटं झालेत. 10:47 ला पहिला बॉल पडलाय. इथून नोंद घ्यायची आहे टीम पुंडे. पहिलाच बॉल अगदी खराब बॉल पाहायला मिळतोय. इट इज अ नो बॉल पाहायला मिळतोय. चेंडू यदा कदाचित गोलंदाजाच्या हातातून थोडस सटकताना पाहायला मिळालंय. अगदी परेश पाटील यांना पुनर्जीवन मिळालंय. परेश म्हटलं तर कैक मैदान ज्यानं आपल्या फलंदाजीच्या जोरावर आहा म्हणतात विजयाचे झेंडे काढले आहेत यशदेवी दांडा टीमनं, आणि त्याच परेशला मात्र पुनर्जीवन मिळालंय. अकरा वाजून 7 मिनिटं. पुनश्च एकदा खराब बॉल पाहायला मिळतोय. मागील दिशेला चेंडू चाललाय. अगदी 2 क्षेत्ररक्षकांना भेदून हा चौकार येताना पाहायला मिळालाय. अगदी पहा, टाइम अलर्ट असेल आपल्याकडं. तुम्ही किती वेळ घ्या, पण वेळेनंतर जर तुमचा खेळ चालू झाला तर मात्र तुम्हाला थंबी दिली जाईल. इथून गोलंदाजाला पाय उतार व्हावं लागेल खेळपट्टीहून, कारण की दोन्ही चेंडू अगदी बीमर फेकण्याचं काम केलंय. बीमर नो बॉल.
अगदी पाहिलं गेलं तर आकाश ठाकूरने एक बिमर फेकला होता आणि एक नो चेंडू फेकला होता लीगल मधून. अगदी पहा ज्यांच्या माध्यमातून अटल सेतू येथील खऱ्या अर्थानं महिलेचं जीव वाचवण्याचं काम केले गेले ते आमचे खऱ्या अर्थानं पोलीस मित्र किरण पोलीस साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. किरणजी मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. किरण म्हात्रे अगदी कॉन्स्टेबल आहेत, सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे. अगदी त्यांच्या माध्यमातून जी नजर पडली होती अटल सेतूवर एक महिला खऱ्या अर्थानं जीव देण्यासाठी गेले होते, त्या महिलेचे प्राण वाचवण्याचं काम केलं होते आमचे किरण म्हात्रे सरांनी. त्यांचं हार्दिक स्वागत केलं जाईल माजी आमदार व सरपंच ट्रॉफीमध्ये. वेलकम 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 ऑल ऑफ यू एव्हरीवन. आणि अगदी गोलंदाज बाद होतील 2 चेंडू खराब फेकून. यावेळेला आक्रमण केलंय, अगदी जसा आला तसाच पाठवलाय चेंडू आर पार सीमा पार. इडिसा बेघे शिवसेना शिवसेना आणि शिवसेनाच आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगले फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. धावा आल्यात, ज्या धावींसाठी पूर्णपणे कंबर कसावी लागली आहे त्या धावा पहिल्याच षटकामध्ये ठोकल्यात. पंढरीनाथ घरत साहेबांना विनंती असेल पण मंच करून स्थानापन्न व्हायचं. अगदी शिवसैनिक मार्गदर्शक आहेत, अगदी आपल्या शाखेचे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय पंढरीनाथ घरत साहेबांना विनंती आहे की आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. मी पुन्हा एकदा विनंती करतोय जिट्टे आहे मित्र परिवार, कांचन कोहली, निनाद पाटील, मनीष म्हात्रे, अभिजित म्हात्रे, संदीप पाटील आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. पहा टाइम अलर्ट केले गेलेले आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. यावेळी देखील लावी मिडॉनला चेंडू चाललाय, डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न होता. नक्कीच हा सामना असा चाललाय ना की इथून मात्र टाइम वारंवार कळवावा लागेल. टाइम थोडं पुढे चाललंय याची नोंद घ्यायची आहे. अगदी 5 मिनिटं आपली या षटकामध्ये होऊन गेलीत. यावरचा चेंडूला स्टेअर केलाय, चेंडू फ्लिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्लासिकल स्ट्रोक, चेंडू सीमा पार चौकार.
शेवटचा चेंडू, शेवटचा अस्त्र, षटक क्रमांक पहिलं, P1चं पहिलं षटक आपण पाहतोय. खूप वेळ झालाय, खूप उशीर झालाय. इथून यावेळी देखील त्याच दिशेनं चेंडू चाललाय सीमा पार, अगदी गुलीच्या वेगानं आलाय गुलीगत, चौकार. सात मिनिटं झालेत, एक षटक संपून याची नोंद घ्यायची आहे. 7 मिनिटं आपली झालेली आहेत. टीम फुंडे याची नोंद घ्या आपण. आणि या षटकामध्ये इथून धावा उभारण्यात आल्या, 27 धावा. येणारे 24 चेंडू, 34 ची गरज आहे. 24-34 ची गरज आहे. षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल मात्रे येताना पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी. स्ट्रायकरला फलंदाज परेश पाटील. चोवीस बॉल 34 ची गरज आहे. सामन्यामध्ये पलटवार करावा लागेल. पहिल्याच षटकामध्ये आपण खूप धावा दिल्यात पहा, टोटल 27 धावा आल्यात. साईशनं 20 आणि किशोरनं दिलेल्या 7, 27. विशाल यावेळचा चेंडू हलक्या हातानं स्टेअर केलाय, ऑल ऑन द ग्राउंड, जमिनीला चाटत पुसट चेंडू लॉंग ऑफला चाललाय, अगदी मिस फील्डचा आलेला हा 4 धावसंख्येचा वेलकम बाउंड्री. धावा धावपलकावर आल्यात. पंचांचा इशारा, इट इज अ व्हाईट बॉल. स्क्वेअर मारण संघ दोन पोचल 32 च्या घरात. 32 धावा धावपलकावर येतात. चांगल्याच धावा आल्यात. टीम दांड्यासाठी मुक्त काही धावा. त्यानंतर दोन्ही सलामीवीरांनी चांगली सुरुवात. यावर देखील ऑन साइडला लॉंग ऑन रिजनला चेंडू वन बाउंस ओव्हर द रो, सीमा पार आलाय, चौकार. पाटील देखील बरसलाय. हा पाटलांचा बैलगाडा एकदा की बोलायला लागला की मात्र थांबताना पाहायला मिळत नाही. परेश लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पहा. एक धाव येते. लॉंग ऑफचे सीमारक्षक चांगलं कामकाज पाहतात. आपण घाई करायची आहे. नक्कीच यावेळी देखील हलक्या हाताचा खेळ चालू आहे. अगदी सिंगल डबलचा वापर केला जातोय पहा दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. मुक्त मिळालेला चौकार. गोलंदाज देखील कोणतेच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करून देत नाही फलंदाजांना. एक मिस फील्डचा चौकार वगळता विशाल मात्रेनं मात्र चांगली गोलंदाजी हाताळली आहे. चांगल्या धाटणीची गोलंदाजी हाताळतोय. टीमला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. समोरील टीमला अगदी धावांसाठी प्रयत्न करावे लागतात. इथून गडबड केली आहे, चेंडूला सोडलाय, वाईट देखील आलाय आणि हा अगदी मिड स्पीडचा चौकार. पंजा मिळाला जातोय. 5 धावा आल्या. डीजेला देऊया संधी. त्रिचाळ धावा धावपलकावर आल्यात. अगदी या षटकामध्ये मिस फील्डचे 2 चौकार पाहायला मिळाले. काय क्रिकेट चाललंय. आलेल्या धावा स्वस्तातच देण्याचं काम केलं आहे टीम फुंडे टीमनं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आहे. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक 1 धाव येत आहेत.
एक धावेची मोहर उमटवूया. एकेरी धावेनं संघ जाऊन पोहोचेल 44 धावा धावपलकावर येत आहेत. चांगली स्पर्धा पण एन्जॉय करतोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, अलोट गर्दी या मैदानावर पाहायला मिळाली आहे. वेगवान चेंडू, वेगानं फेकला होता चेंडू. पहा, वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न करतायत. डॉट बॉल आलाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेला आपण पूर्णविराम देऊया आणि टोटल धावा आल्या तिथून धावपलकावर 44. गोलंदाजीसाठी गोलंदाज धीरेन मात्रे येताना पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 4 षटक हाताळतील. 3रं षटक हाताळतील. माफी असावी. इथून नावा पहिली जेलची शक्यता आहे. पाठमोरे झालेत आणि पहा हातातून जेल निसटला जातोय. अगदी सोपा जेल सुटताना पाहायला मिळेल. हे क्रिकेटचं खऱ्या अर्थानं अगणित आहे. अगदी आपण पाहिलं तर सोपा जेल सुटताना आणि अगदी कठीण जेल हलक्या दिशेनं गॅदर करताना देखील पाहायला मिळतील. इथून 3ऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अगदी घाई करायची आहे. पण जास्त वेळ घेऊ नका. पंच देखील आपल्याला थंबी देतील. यावेळचा चेंडू टॉस केला. अगदी आपटण्याचा प्रयत्न केला जातो. आपटी बार फेकण्याचं काम करतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 47 धावा येतात धावफलकावर. येणारे 16 चेंडू 14ची गरज असेल. 16 बॉल 14ची गरज आहे. सामना पूर्णपणे मी तर पाहतोय टीम दांड्याच्या दिशेने थोडं झुकलंय. टीम फिल्डिंग करणाऱ्या डिपार्टमेंटला इथून फलंदाजांना माघारी धाडावं लागेल. सलामी वीरांनी सुंदर खेळ केला. अगदी घट्ट पाय रुचून मैदानावर दब धरून बसलेत. यावेळचा चेंडू फ्लिक करायचा प्रयत्न होता. आडव्या बॅटनं बॅटन बॉलचा कॉन्टॅक्ट घडत नाही. चेंडू निर्धाव येतो. जिथे संगम घडत आहे तिथे मात्र उत्पत्ती नसते. संगम मिलन होणं गरजेचं आहे. निसर्गाचा नियम आहे आणि त्या निसर्गाच्या नियमामध्ये आपल्याला खेळ करणं गरजेचं आहे. काहीदा जीवनामध्ये निसर्गाचे नियम आड येतात आणि ते निसर्गाच्या नियमांना आपण स्वागत देखील करणं गरजेचं आहे. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. पाय मोडीत खेळून काढलेला फटका. आहा, क्या बात है. क्वालिटी ऑफ द क्रिकेट अँड क्वालिटी ऑफ द शॉट. षटकार. येतात. सलामी वीरांनी अगदी 50ची भागीदारी केली. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सलामी वीरांसाठी. चांगलाच खेळ केला सलामी वीर परेश पाटील, सागर बेतकर. लॉंग ऑन रिजनला चेंडू चाललाय. एकेरी धावसंख्या येताना पाहायला मिळते. पूर्णपणे खेळाडूंची पांगापांग चांगलं क्षेत्ररक्षणाची सजावट. डाया बाया कॉम्बिनेशन म्हटलं तर वारंवार क्षेत्ररक्षकांची धावपल धावाधाव देखील पाहायला मिळते. इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. ओव्हर नंबर 3 चा खेळ आटोक्यात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 54 धावा येते. लॉस ऑफ नन 54. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये
दाखल केली जाते. अगदी पाणी पुरवण्याचं काम केलंय. अगदी ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये जाते. तुर्तास मात्र ब्रेक घेऊया, जाऊया संगीता डीजे कडे. फलंदाज अगदी पायचीच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतील. सागर अगदी यष्ट्याच्या समोर आले आहेत. तिन्ही यष्ट्यांच्या समोर येताना पाहायला मिळतील. अगदी पहिले गडी बाद होताना पाहायला मिळतील. मोठा धक्का अगदी आपण पाहिले तर खूप कालावधीनंतर विशालनं हे संपादित केलंय. प्रमोद पाटील येताना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. एक से बडकर एक खेळाडू येताना पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू 7 ची गरज असेल पहा. 11 चेंडू 7 इक्वेशन आले आहे. प्रमोदनं आल्या आल्या अगदी गॅप सिलेक्शन चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार आल्या आल्या ठोकलाय चौकार. इथून सरळच्या दिशेला एक धावसंख्या येताना पाहायला मिळते. पहा समिधा नागाव टीमला विनंती असेल आपण लगेचच निर्णय घ्यायचा आहे. सामना संपल्याबरोबर आपण निर्णय घ्या, जास्त विलंब घेऊ नका. तसेच आमचे साथी समालोचक अक्षयजी पाटील रावे आपणास देखील विनंती आहे आपण देखील आमच्या सोबत जोडायचं आहे. अगदी स्कोर लेवल होताना पाहायला मिळाला आहे. इथून औपचारिकता बाकी असेल, एक धावसंख्येची गरज असेल विजयासाठी. यावेळेस विजयाचा षटकार ठोकला गेलाय आणि इथून पहा मी विनंती करतोय तन्मयना की आपण आपला कॅश प्राइज घेण्यासाठी, अन्यथा तुमचे कॅश प्राइज आम्ही 12व्या खेळाडूकडे पोहोचवतोय. साईचा एक षटकार आणि तन्मय तुमचे 1000 रुपये.